एक करार आणि हजारो भारतीयांसाठी एका नव्या आयुष्याची दारं उघडतात. हे काही स्वप्न नाहीये, तर हे खरं घडतंय भारत आणि न्यूझीलंडमध्ये. चला तर मग या मोठ्या संधीचे बारकावे समजून घेऊया आणि याचा नेमका फायदा कोणाकोणाला होणार आहे ते पाहूया. 5,000. हो, हाच तो आकडा आहे. हा फक्त एक नंबर नाही, तर ही आहे त्या संधींची संख्या जी न्यूझीलंड दरवर्षी कुशल भारतीय व्यावसायिकांना देणार आहे. हा खरंच एक मोठा गेम चेंजर ठरू शकतो, नाही का? आणि ही संधी अचानक आलेली नाहीये. यामागे आहे 22 डिसेंबर 2024 रोजी झालेला एक महत्त्वाचा मुक्त व्यापार करार. पण थांबा, हा फक्त आयात निर्यातीचा विषय नाहीये. याच्या पलीकडे जाऊन दोन्ही देशांमधले संबंध आणखी मजबूत करण्याचं हे एक मोठं पाऊल आहे. तर मग प्रश्न हा आहे की न्यूझीलंडला नेमकं कोण हवंय? चला तर मग या कराराच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, जो आहे कुशल व्यावसायिकांसाठी. आणि इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. न्यूझीलंडला फक्त IT एक्सपर्ट्स किंवा इंजिनियर्स नकोयत. नाही, ते त्याही पुढे गेले आहेत. बघा, त्यांना त्यांच्या देशात योग प्रशिक्षक, भारतीय शेफ, अगदी संगीत शिक्षक सुद्धा हवे आहेत. यातून काय दिसतं? तर भारतीय संस्कृतीबद्दलचा त्यांचा आदर आणि मोकळेपणा. आणि ऐका, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा काही 6 महिने वर्षाचा विसा नाहीये. नाही, ह्या विसावर तब्बल 3 वर्ष तिथे राहून काम करता येणार आहे. विचार करा, करिअर सेट करायला आणि एक नवं आयुष्य सुरू करायला हा किती मोठा काळ आहे. बरं, हे झालं प्रोफेशनल्सचं. पण मग तरुणांचं काय, ज्यांना जग बघायचंय, एक नवं साहस अनुभवायचंय? त्यांच्यासाठी सुद्धा या करारामध्ये खास तरतूद आहे. हा भाग अशाच तरुणांसाठी आहे ज्यांना फिरायचंय आणि सोबत पैसेही कमवायचे आहेत. ह्याला म्हणतात वर्किंग हॉलिडे विसा. नावच किती मस्त आहे बघा. म्हणजे काय, तर हा एक असा स्पेशल परवाना आहे जो तरुणांना न्यूझीलंडमध्ये फिरताना, तिथलं सौंदर्य अनुभवताना, छोटी मोठी कामं करून स्वतःच्या प्रवासाचा खर्च भागवण्याची संधी देतो. म्हणजे फिरायचं पण आणि कमवायचं पण, एकदम परफेक्ट बॅलन्स. तर मग याचे डिटेल्स काय आहेत? बघा, दरवर्षी असे 1,000 विजा दिले जातील. आणि विजाची मुदत किती? तर पूर्ण 1 वर्ष. इतकंच नाही, तर या काळात कितीही वेळा न्यूझीलंडमध्ये या जा करता येईल. म्हणजे हे जे स्वातंत्र्य आहे ना, ते खरंच खूप मोठं आहे. ठीक आहे, तर आपण प्रोफेशनल्सबद्दल बोललो, तरुणांबद्दल बोललो, पण आता वळूया तिसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या घटकाकडे. आणि ही आहे भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक जबरदस्त गुड न्यूज. पण ही बातमी इतकी महत्त्वाची काय आहे हे समजून घेण्यासाठी आधी सध्याची परिस्थिती बघूया. आज न्यूझीलंडमध्ये जेवढे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आहेत ना, त्यातले तब्बल 14% विद्यार्थी भारतीय आहेत. म्हणजे चीननंतर आपलाच नंबर लागतो. आणि हा आकडा थांबलेला नाहीये, तो वेगाने वाढतोय. विचार करा, 2023 मध्ये भारतीय विद्यार्थ्यांची संख्या जवळपास दुप्पट झाली, म्हणजे 99% वाढली. आणि 2024 मध्ये त्यात आणखी 49% भर पडली. ही साधी वाढ नाहीये, ही एक लाट आहे. आणि म्हणूनच हे नवीन नियम अगदी परफेक्ट टायमिंगला आले आहेत. तर मग हे नवीन नियम नेमके आहेत तरी काय? बघा, जर कोणी स्टेम म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग किंवा मॅथ्समधून पदवी घेतली असेल, तर शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना तब्बल 3 वर्ष न्यूझीलंडमध्ये राहून काम करता येणार आहे. आणि ज्यांनी PhD केली आहे त्यांच्यासाठी तर अजूनच मोठी संधी आहे. त्यांना मिळतील पूर्ण 4 वर्ष. म्हणजे करिअर सुरू करण्यासाठी जबरदस्त संधी. थांबा, अजून एक बोनस आहे. न्यूझीलंडने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. आता सगळे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी शिकत असताना आठवड्याला 20 नाही, तर 25 तास काम करू शकतात. याचा थेट फायदा काय? तर शिक्षण घेत असताना खर्चाचं गणित सांभाळणं आता खूपच सोपं होणार आहे. पण मग प्रश्न पडतो की न्यूझीलंड अचानक एवढं सगळं का करतंय? या सगळ्या बदलांमागे नक्की काय विचार आहे? चला, थोडं मागे जाऊन यामागचं मोठं चित्र समजून घेऊया. न्यूझीलंडची ही चाल इतकी खास का वाटते हे समजून घ्यायचं असेल तर त्यांच्या शेजारी काय चाललंय ते बघावं लागेल. एका बाजूला न्यूझीलंड आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी आणि व्यावसायिकांसाठी दार उघडी करतंय, नियम सोपे करतंय. आणि दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलिया काय करतंय? तर ते विसा फी वाढवून शिक्षण महाग करतायत. बघा, किती मोठा फरक आहे दोन्ही धोरणांमध्ये. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की न्यूझीलंड एक लांबचा विचार करतंय. त्यांचं एक मोठं ध्येय आहे. 2034 पर्यंत त्यांना तब्बल 35,000 अधिक आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आकर्षित करायचं आहे. आणि भारतासोबत केलेला हा करार हे त्याच मोठ्या योजनेमधलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. तर मग
या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? चला पटकन बघूया. 1. कुशल कामगारांसाठी दरवर्षी 5,000 व्हिसा. 2. तरुणांसाठी 1,000 वर्किंग हॉलिडे व्हिसा. 3. विद्यार्थ्यांसाठी शिक्षणानंतर काम करण्याचे वाढीव अधिकार. आणि 4. जागतिक टॅलेंटला आकर्षित करण्याची एक स्पष्ट आणि पक्की रणनीती. आजच्या जगात बघा, जगातल्या सगळ्यात हुशार लोकांना आपल्या देशात आणण्यासाठी प्रत्येक देश स्पर्धा करतोय. अशा परिस्थितीत न्यूझीलंडने एक खूप धाडसी आणि मोकळेपणाची भूमिका घेतली आहे. तर मग विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की टॅलेंट खेचण्याच्या या जागतिक स्पर्धेत न्यूझीलंडची ही चाल त्यांना विजयी करेल का?